राज्यामध्ये राजकीय पटलावर सध्या एकच विषय गाजतोय आणि हा विषय आहे हिंदी सक्तीचा। पण हिंदी सक्तीच्या विरोधावरनं आता ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चाही रंगते आणि राज्याचं लक्षही याकडे लागलंय। कारण हिंदी सक्ती विरोधात मुंबईमध्ये एकूण 2 मोर्चे निघणार आहेत। पहिला मोर्चा 5 जुलैला आहे, मनसेने याचं आयोजन केलंय। तर 7 जुलैच्या मराठी समन्वय समितीच्या मोर्चात ठाकरेंची शिवसेना सहभागी होणार आहे। वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। त्यामुळे या मोर्चाबद्दलचा सस्पेन्स निर्माण झालाय। तर त्रिभाषा सूत्राचा स्वीकार ठाकरेंच्या सत्तेत झाला होता याची आठवण आशिष शेलारांनीही करून दिली आहे। त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला तारखेला कळेल। शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। हिंदू आहोत, हिंदी नाही, हिंदू आहोत, हिंदी नाही। हिंदी सक्तीच्या विरोधात आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। एका मुद्द्यावरून 2 मोर्चे निघणार असल्यानं हिंदी सक्तीच्या विरोधात राजकारण केलं जातंय का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामागचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी हिंदी सक्तीच्या विरोधात शड्डू ठोकलाय। हिंदी सक्ती विरोधात मनसेनं गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चाचं आयोजन केलं। या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे मनसे सर्व मराठी भाषिकांसह पक्ष आणि संघटनांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणार आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही सहभागी करून घेण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल। 7 जुलैला मराठी समन्वय समितीच्या मोर्चानं मुंबई दुमदुमणार आहे। या मोर्चाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पाठबळ मिळणार आहे। कारण हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतलाय। हिंदी सक्तीला शिवसेना उबाठानं कडाडून विरोध केलाय। दरम्यान राज्य सरकारनं हिंदी सक्तीवर सर्वपक्षीय सहमती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। त्याची जबाबदारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंवर सोपवण्यात आली आहे। सरकारकडून हिंदी भाषेविषयी सादरीकरण केलं जाणार आहे, पण उद्धव ठाकरेंनी सादरीकरणाचा मुद्दा साफ फेटाळून लावलाय। आता ही भाषिक आणीबाणी ते लागतंय, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय। अधिवेशन त्यावेळेला चालू आहे। हे जे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। हिंदी सक्तीच्या विरोधात 2 मोर्चे निघणार असल्यानं सत्ताधारीही उत्तर देण्यासाठी तत्परतेनं पुढे आले। राजकीय लाभासाठी विरोधकांचं राजकारण सुरू असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केलाय। हा दुटप्पीपणाची भूमिका झाली, पण सरकार कुठलीही दुटप्पीपणाची भूमिका घेणार नाही। ज्यांनी कोणी घेतली असेल त्यांच्या काळामध्ये त्याच्यावर आम्ही काही जात नाही। कोण काय म्हणालं, कोणी काय निर्णय घेतला, आम्ही कधी सरकार म्हणून जो निर्णय घेतो तो जनतेच्या हिताचा घेतो, सर्वसामान्य माणसाच्या हिताचा घेतो। हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला। मागील काही महिन्यांपासून दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, मात्र अजून कुणीही युतीचा प्रस्ताव दिला नव्हता। त्यातच आता राज ठाकरेंनी मोर्चात कोण येणार हे बघणार असं वक्तव्य केलं। तसंच वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असंही राज ठाकरेंनी सांगितलं। हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चे निघणार असल्यानं एकत्र येण्याची नांदी असेल का हे आता लवकरच स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर मुद्दा एकच आहे, तो म्हणजे हिंदी विरोधाचा। पण या एका मुद्द्यावरनं 2 वेगवेगळे मोर्चे निघणार आहेत। याच 2 मोर्चांसंदर्भात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष
याच्या नेत्यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूया. सगळ्यांनाच निमंत्रण देणार आहोत. संजय राऊतच का, आम्ही काँग्रेसलाही देणार आहोत, आम्ही राष्ट्रवादीलाही देणार आहोत. आमचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून हा मोर्चा काढूया. कोणाच्या एकाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढायचा नाहीये. सगळ्या मराठी माणसांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं अशी आमची भावना आहे आणि सगळेजण याच्यात सहभागी होतील, मराठी माणसाची एकजूट दाखवतील. त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. 5 तारखेला तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे. ठीक आहे. आता मला वाटतं आज ती कृती समिती येऊन भेटून गेली उद्धव साहेबांना आणि आपल्या लोकांना त्रास न होता हा विषय सगळ्यात जास्ती कसा मांडला जाईल याच्यावर पुढे आमचं मोर्चा. बघा, जर तर मध्ये जाऊन अर्थ नाहीये आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की मोर्चा कोणी असो, आम्ही असो ते असो, मराठीवर हिंदीची सक्ती नको ह्याच्यासाठीच करतात. तर हिंदी सक्तीच्या याच मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी आता आर या पारची भूमिका घेतली आहे. शिक्षण मंत्र्यांसोबत आजची त्यांची बैठक होती, ती काही यशस्वी झाली नाही. उलट या बैठकीनंतर राज ठाकरेंनी हिंदी विरोधाचा आवाज आणखीनच तीव्र केलाय. येत्या 5 तारखेला 5 जुलैला राज ठाकरेंनी विराट मोर्चाचं आयोजन करत प्रत्येक मराठी माणसानं या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन केलंय. जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. हिंदी सक्तीच्या वादावरनं राज ठाकरेंच्या निवासस्थानी एक हेवीवेट बैठक पार पडली. राज्याचे शिक्षण मंत्रीच राज ठाकरेंसोबत चर्चेसाठी शिवतीर्थवर पोहोचले. पण या बैठकीत राज ठाकरेंच्या अनेक प्रश्नांची शिक्षण मंत्र्यांकडे उत्तरं नसल्यानं ते अनुत्तरित झाले. त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी दादा भुसेंची पर्यायानं सरकारचीच भूमिका फेटाळून लावली आहे. राज्यात कदापि हिंदी सक्ती होऊ देणार नसल्याची गर्जना करत राज ठाकरेंनी मराठीच्या आग्रहासाठी येत्या 5 जुलैला विराट मोर्चाची हाक दिली आहे. सर्व पक्षांना आवाहन करतोय, गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे. मोर्चा राजकीय नाही तर मराठी प्रेमींचा असेल अशी घोषणा करतानाच राज ठाकरेंनी मराठी माणसाला साथ घातली आहे. शिवतीर्थवरती पार पडलेल्या बैठकीत शालेय अभ्यासक्रमात तिसरी भाषा का गरजेची हे राज ठाकरेंना पटवून देण्याचा प्रयत्न सरकारच्या शिष्टमंडळानं केला. पण राज ठाकरेंनी हिंदी सक्ती धुडकावून लावत सरकार विरोधात एल्गार पुकारलाय. इतकंच काय तर सरकारच्या हिंदी सक्तीच्या भूमिकेवरती त्यांनी काहीशी शंका उपस्थित केली. मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडत आहेत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय. मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी हिंदी भाषा का शिकायची असा थेट सवालच सरकारला विचारलाय. मराठी भूमीत मराठी माणसांच्या राज्यात हिंदीचं काम काय अशी भूमिका राज यांनी मांडली आणि याच भूमिकेवरनं त्यांनी सरकारला एक प्रकारे निरुत्तर केलं. असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय म्हणजे काय करायचंय का डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे काय आहे. 5वी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भुसे झाले की शिक्षण मंत्री. मग
विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंगमध्ये दादा भोसले स्विमिंग येतं का म्हणून. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी, सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. राज ठाकरे यांच्या ठाकरी बाण्यामुळे सरकारची काहीशी अडचण नक्की झाली. शिक्षण मंत्र्यांनीही नमतं घेत राज ठाकरेंची भूमिका मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं. राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आता देशव्यापी जे काही गुण काउंट केले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, मग त्याच्यामध्ये कला, क्रीडा यांनाही मानांकन असणार आहेत, तर त्यांचाही समावेश करा. स्वागतार्ह सूचना आहे. पण हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे. राज ठाकरेंनी मनसेची स्थापनाच मराठी माणसाच्या न्याय हक्काचा हवाला देत केलेली आणि त्यामुळेच त्यांना सुरुवातीच्या काळात मराठी माणसानं भरभरून प्रेम दिलं, पाठिंबा दिला. पण गेल्या काही वर्षात राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरत असल्याचं चित्र आहे. पण आता हिंदी सक्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनसेनं मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय. तर इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा याच मुद्द्यावरनं आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यामुळे सध्या दोनही ठाकरे बंधू हिंदी सक्तीवरनं एकाच मार्गावर चालतायत. म्हणूनच हिंदी सक्तीचा हा विषय आता कोणतं राजकीय वळण घेणार हे पाहणं रंजक असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरनं अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा विरोधकांच्या सुरामध्ये सूर मिसळताना दिसतेय. 2च दिवसांपूर्वी स्वतः अजित पवार असं म्हणाले की 1ली ते 4थी हिंदी नको. तर दुसरीकडे आज मंत्री छगन भुजबळांनीही प्राथमिक शाळेत हिंदी शिकवली जाऊ नये असं मत व्यक्त केलंय. आपण पाहूया. मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये. 5वीपासून हिंदी असावं. 1लीपासून मराठी त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही. की असं ह्या हिंदी सिनेमामुळे, या बॉलिवूडमुळे घराघरामध्ये हिंदी पोचलेलं आहे. महिलांना समजतंय, मुलांना समजतंय. हिंदी सिनेमा बघतातच रोज. इथे मराठीपेक्षा जास्त हिंदी सिनेमा बघतात मराठी माणसं. त्यामुळे हिंदी येते लोकांना. म्हणून त्याचा जास्ती आग्रह न धरता लोकांचा विरोध लक्षात घेऊन लहान मुलांवर एवढं बर्डन टाकणं सुद्धा योग्य नाही.